सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळ्या तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. उद्धव ठाकरेंची एकमेव ताकद असलेले त्यांच्याकडचे खासदार सुद्धा आपल्याकडे खेचत एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी केलं. 6 खासदारांना आपल्याकडे खेचायला शिंदेंना नेमकी किती मेहनत घ्यावी लागली? गेल्या 10 महिन्यांपासून पडद्यामागे कोणत्या राजकीय नाट्यमय घडामोडी घडत होत्या? शिंदेंनी ऑपरेशन टायगर सक्सेसफुल नेमकं केलं कसं? या व्हिडिओतून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. 22 जूनला उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निधीचं कारण सांगत आपण उद्धव ठाकरेंपासून वेगळे होत आहोत असं ते म्हणाले. स्टेजवर असलेले 6 खासदार, त्यांच्यासोबत आपण असल्याचा विश्वास व्यक्त करणारे एकनाथ शिंदे हे चित्र सत्यात उतरवण्यासाठी गेल्या 10 महिन्यांपासून पडद्यामागे मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे यांच्याकडून अतिशय गुप्त आणि पद्धतशीरपणे रणनीती आखण्यात येत होती. उद्धव ठाकरेंना देखील संशय येऊ लागला होता, दाल में कुछ काला है. त्यामुळे 14 जून 2026ला उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी खासदारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित राहिले, तर ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव हे पूर्णपणे अनुपस्थित होते. नागेश आष्टीकरांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये उद्धव ठाकरे खासदारांना बोलताना दिसतात की तुम्ही नॉट रिचेबल राहू नका, माध्यमांशी बोला, उलटसुलट चर्चा होतात. खासदार शिंदेंकडे जाण्याच्या तयारीत असल्याची चाहूल उद्धव ठाकरेंना तेव्हाच लागली असावी. 15 जून 2026 खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते प्रतापराव जाधव यांची गुप्त भेट घेतली. 16 जून 2026 उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकाच वेळी दिल्लीला रवाना झाले. त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला पोहोचले होते. ठाकरेंच्या शिवसेनेला हे समजताच फूट रोखण्यासाठी उद्धव सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. 17 जून 2026 दिल्लीत शिंदेंसोबत चर्चा झाली 6 खासदारांची. लोकसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र देऊन आम्ही संसदेत स्वतंत्र गट स्थापन करत आहोत अशी अधिकृत माहिती या 6 खासदारांनी दिली. 18 जून 2026ला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत 6 बंडखोर खासदारांशी तब्बल 30 मिनिटं कॉन्फरन्स कॉलवर चर्चा केली. ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे 2 खासदार यावेळी संभ्रमात होते. नेमकं काय करायचं, कुठे जायचं? आता उद्धव ठाकरेंच्या सेनेनं देखील खासदारांना याच दरम्यान व्हीप बजावून बैठकीला बोलावलं. मात्र 6 बंडखोर खासदारांनी या बैठकीला पाठ फिरवली. 19 जून 2026 शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनात एकच चर्चा होती, ऑपरेशन टायगर. यावेळी शिंदेंनी सुद्धा मेळाव्यामध्ये त्यांच्या भाषणात पहिल्यांदाच ऑपरेशन टायगरचा जाहीरपणे उल्लेख केला आणि हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असा इशाराच दिला. 6 खासदार यावेळी नॉट रिचेबल होते. माध्यमांना त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे नेमकं काय घडतं याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. 21 जून 2026 उजाडला. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं जाहीरपणे सांगून टाकलं. विकास निधी मिळत नसल्याचं कारण त्यांनी दिलं आणि त्यामुळे मतदारसंघात आम्हाला हिताची कामं करता येत नाहीयेत, निर्णय घेता येत नाहीयेत असं त्यांनी म्हटलं. 6 खासदारांचा निर्णय पक्का झालेला. आता फक्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे ते कधी प्रवेश करतात याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा उल्लेख अनेक त्यांच्या पत्रकार परिषदांमधून केला होता. 22 जून 2026 उजाडला. 6 बंडखोर खासदारांनी मुंबईत नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत YB सेंटर इथं त्या खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. खासदारांना तिकडे किंमत दिली जात नाहीये, खासदारांची खरी किंमत या शिवसेनेत होईल. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये या खासदारांनी प्रवेश केलाय असं एकनाथ शिंदे म्हणाले. 6 खासदारांनी अधिकृतपणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
आमदारांना फोडल्यानंतर खासदार सुद्धा फोडण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आणि ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुल झालं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर कशा प्रकारे सक्सेसफुल केलं, 10 महिन्यांपासून कशा प्रकारे हा कट रचण्यात येत होता, 6 खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे कशा प्रकारे गुप्त बैठका घेत होते, कॉन्फरन्स कॉल घेत होते, हे सगळं या व्हिडिओतून सांगण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.